सगळ्यात प्रथम सगळ्या लोकांच्या जिवाला उंचावता गेल्या असतील की गांधर्व महाविद्यालयाचा वर्धापन दिन आणि लावणीचा कार्यक्रम. तर थोडंसं मी यामागची कल्पना विशद करतो. एक 3 महिन्यापूर्वी माई मराठे या आडनावाच्या एक व्यक्ती वय वर्ष 83 किंवा 84 माझ्या हार्मोनियमवरती प्रेम करणाऱ्या असं म्हणून त्या काही कारणाने इथे आल्या तुमची हार्मोनियम ऐकायची म्हणून. मी त्यांना म्हणलं हो तुम्ही पण हार्मोनियम वाजवतात किंवा गाता पण तुम्ही, तर एखादं पद तुम्ही पण ऐकवा. तेव्हा त्यांनी एकनाथ महाराजांची गवळण तेव्हा त्यांनी ऐकवली होती. ती गवळण ऐकताना माझ्या मनामध्ये क्षणभर विचार आला की इतकी शृंगारिक एक काव्य होतं, फक्त शेवटचं एक वाक्य एका जनार्दनी असल्यामुळे ते संत साहित्य झालं आणि आपण त्याला लोकमान्यता दिली असं पण म्हणू. त्यानंतर मी 1-2 महिन्यापूर्वी झी टीव्हीवरती मी लावणीचा कार्यक्रम चालला होता. ते पद ऐकताना त्याच्यामध्ये भक्तिरस ओसंबून वाहत होता. म्हणजे लावणी ही फक्त शृंगारिक आहे असं नाही आणि भक्तिमार्गामध्ये शृंगार नाही असंही नाही. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही बघितलं असेल तर या सभागृहाचं नाव आम्ही विष्णू विनायक स्वर मंदिर असं दिलं आहे. त्यामुळे जे जे लोक स्वर लय ताल यांची भक्ती करतात त्या सर्वांना आमंत्रित करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल तर इथे आपण एक इटलीचे जगप्रसिद्ध ॲकॉर्डियन वादक त्यांना आपण इथे बोलवलं होतं. म्हणजे पाश्चात्य संगीत असो किंवा आपण इथे शाहीर मावळे यांचा पोवाडा केला आहे, रामचंद्र देखणे यांचं भारूड केलं आहे, सर्व लोककला. शेवटी जसं आपण म्हणतो की पंढरपूरला जाण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग आहेत, जसं पंढरपूरला जाण्यासाठी अनेक वेगवेगळे मार्ग आहेत तसं परमेश्वराची भक्ती करण्यासाठी सुद्धा अनेक वेगवेगळे मार्ग असू शकतात की ज्याच्यातून शेवटी सगळ्यांनाच एक मोक्षप्राप्ती हवी असते. तर त्याच्यामुळे लावणी हा प्रकारसुद्धा हा भक्ती मार्गाकडे नेणारा आहे आणि त्याच्यातून नुसतंच मनोरंजन असं नाही तर त्याच्यातलं काहीतरी उद्बोधन व्हावं या हेतूने आम्ही हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. आणि एवढंच नाही तर मला सांगायला आनंद वाटतो की ह्या वर्षीचे 2 मोठे पुरस्कार जे आपण दरवर्षी देतो त्यातला एक पुरस्कार आपण लावणी सम्राज्ञी सुलोचनाबाई चव्हाण यांना आपण परवाच्या समारंभामध्ये आपण देणार आहोत. आणि तो पंडित विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवन गौरव पुरस्कार असं त्याचं नाव आहे. आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी लावणी या संगीत प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याकरता या बाईंनी खूप मोठं काम केले. त्याची दखल गांधर्व महाविद्यालय घेत आहे. त्याचबरोबर 50 वर्षाहून अधिक काळ पुण्यामध्ये अनेकांना माहिती असेल वसंतराव पेंढरकर यांनी अभंग भक्ती विद्यालयाच्या माध्यमातून म्हणजे भक्ती संगीताच्या माध्यमातून
त्यांनी गेले 53 वर्ष संगीताचा प्रचार केलेला आहे. त्यांना आपण कैलासवासी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती संगीत शिक्षक गौरव पुरस्कार त्यांना आपण देतो. हे दोन्हीही पुरस्कार परवाच्या समारंभामध्ये होतील आणि त्यानंतर आशा खालिदकर यांचं गायन होणार आहे. लावणी भुलली अभंगाला हा विषय एक डोक्यामध्ये आल्यामुळे उद्या अवधूत गांधी आणि उपेंद्र भट यांचं भक्तिसंगीत होईल. आणि अवधूत गांधींना मी रिक्वेस्ट केली की भक्तिसंगीत म्हणजे फक्त पंडित अभिषेकी किंवा पंडित भीमसेनजी यांनी गायलेले अभंग फक्त आम्हाला नको आहे. भक्तिसंगीतामध्ये जे जे विविध प्रकार आहेत की जे मलासुद्धा माहिती नाही किंवा आपण लोकांनासुद्धा माहिती नसतील ते माहिती करून द्यावा हा त्यातला उद्देश आहे. उपेंद्र भटांची संतवाणीच्या सगळ्यांनी ऐकलीच आहे. आणि परवा मग आशा खालिदकरांचा अभंगरंग हा कार्यक्रम आहे. 9 तारखेला आपण पुन्हा बैठकीची लावणी ह्या प्रकाराकडे वळणार आहोत. आणि डॉक्टर अशोक रानडे यांनी साली दिलेल्या बैठकीची लावणीचा कार्यक्रम सुरेश बापट आणि कल्याणी साळुंके हे 2 कलाकार इथे सादर करतील. तर एवढं बोलून माझा प्रास्ताविक किंवा मनोगत व्यक्त करतो. आणि मला नक्की खात्री आहे की तुम्हाला पण ही कल्पना निश्चितच आवडली असेल. आता मी लावणी या विषयावरती माहिती देण्यासाठी आजचे निवेदक श्रीयुत विजय जोशी जे सिने कलावंत पण आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे निवेदक आहेत यांना मी इथे पाचारण करतो. आणि त्यांनी लावणी या विषय प्रकाराबद्दल आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा आम्हाला शिक्षकांना सुद्धा त्यांनी थोडी माहिती करून द्यावी अशी मी विनंती करतो. श्रीयुत विजय जोशी. नमस्कार. आज खरं तर लावणी भुलली अभंगाला या शीर्षकाखाली जो लावण्यांचा एक खास देखणा कार्यक्रम सादर करायचा आहे, पण थोडीशी अडचण आमची निर्माण झाल्यामुळे आज असा उशीर झालेला आहे. तर मी सर्वप्रथम आपली क्षमा मागतो, कारण पुणेकरांना विलंब चालत नाही. गोष्ट वेळेत ती व्हायलाच पाहिजे. पण काही वेळेला अशा अडचणी येतात की त्याला कलावंतही काही उत्तर देऊ शकत नाही. आणि कलावंत म्हणजे संच म्हणजे विविध कलाकार आणि ते सगळे उपस्थित असणं आणि मगच तो कार्यक्रम सादर केला जाणार. लावणीचा मी काही फार मोठा अभ्यासक नाही. मी एक कलावंत आहे. मी बेसिकली अभिनेता आहे. पण गीत आणि नाटक प्रभाग भारत शासनाची एक संस्था, एक गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगच्या अंडर. ते यामध्ये आम्ही कलाकार ज्यावेळेला आम्ही तिथं नोकरी केली, मी 37 वर्ष या डिव्हिजनमध्ये एक अभिनेता या पदावरती नोकरी केली. ज्यावेळेला मी 70 साली हे डिपार्टमेंट जॉईन केलं त्यावेळेला मला असं वाटलं की आता आपण उत्तमोत्तम नाटकातून अभिनय करणार. पण तसं काही घडलं नाही. कारण गीत आणि नाटक प्रभागाचं मुख्य ध्येय होतं की मनोरंजनातून लोकशिक्षण. आणि हे लोकशिक्षण कोणाला द्यायचं? शहरातल्या लोकांना मुळीच नाही. शहरातले लोक हुशारच आहे, त्यांना काही सांगायचं नसतं, फक्त प्रश्न सोडून द्यायचा असतात, ते ठरवतात बरोबर की चूक. तर खेड्यापाड्यातून जाऊन लोकांचं मनोरंजन करायचं, त्यांचं प्रबोधन करायचं, यासाठी म्हणून हे डायस गव्हर्नमेंटने निर्माण केलं. आणि मग आमच्या असं लक्षात आलं की खेड्यापाड्यात जाऊन नाटक हे तितकंसं भावत नाही. आज खेड्यात बरं का आमचे अनुभव आहे. ग्रामपंचायतीच्या समोर एखादा ओटा असतो आणि त्या ओट्यावरती एक असा पडदा लावून टाकायचा आणि थोडं ढुम 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 वाजवायचं. मग तो ढोल असेल, ढोलकी असेल की मग ती खेड्यातली माणसं शेतीची कामं उरकली की ती तिथं उपस्थित होणार. आणि मग रात्री आमचा कार्यक्रम. आणि मग त्यांना असंही कळून द्यायचं नाही, ज्ञान देतो असं नाही. माध्यम आम्ही स्वीकारलं होतं आणि ते माध्यम आम्ही स्वीकारलं लोककलांचं. मग विविध लोककला मध्ये भारुड असेल, बहुरूपी असेल, गोंधळ असेल, या सर्व लोककलांचा वापर आम्ही करत होतो. पुनश्च एक वार सांगतो की प्रत्येक प्रांताची अशी एक लोकप्रिय लोककला आहे. राजस्थानचा ख्याल आहे, गुजरातची भवई आहे,
आणि आमच्या उत्तर प्रदेशची नौटंकी, तसाच महाराष्ट्राची लाडकी लोककला तमाशा. आणि तमाशा आमच्या शहरी लोकांना ते किती भावतं मला कल्पना नाही, पण आमच्या खेडेपाड्यातली माणसं तमाशा लागला की ते तमाशाच्या पाड्यात जाऊन तिथं तो तमाशा बघणार, असा त्यांचा स्वभाव असतो. आणि तुम्हाला सांगतो, ते खेड्यापाड्यातली आमचे जे सामान्य जन आहेत त्यांना दोन गोष्टी खूप आवडतात हो. एक भगवत भक्ती आवडते, मंदिरात जावं, छानपैकी भजन म्हणावं, नाही तर दुसरं मस्त फडात जाऊन तमाशा बघावा. आणि तमाशा म्हणजे तरी नक्की काय? छानपैकी ढोलकी ऐकायला मिळते, सोंगाड पण करत राहतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नर्तिका लावणी सादर करते. आता लावणी म्हटलं ना, आता काय झालंय, मी लावण्यांचा कार्यक्रम करतो म्हणजे नक्की काय करतो? लावणी हे गीत माध्यम आहे, लावणी एक कवन आहे, पण ते त्याला चाल लावून गायलं जातं. आणि ते गायल्याच्या नंतर तो जो रिदम असतो, मग तो ढोलकीचा असेल, डफाचा असेल, संबळीचा असेल, तर त्यावर हुकूम त्या नर्तिका आपलं भावदर्शन करतात. आता गंमत काय आहे की लावणीला ना थोडंसं जरा वेगळ्याच नजरेने बघितलं जातं. अशा वेगळ्या नजरेने बघायचं काही कारण नाही. अहो, जसं तुम्ही सांगताय की अभिजात नृत्य, तसंच लावणी आमचा एक लोककला प्रकार आहे, त्यात गैर असं काय? आता फक्त काय, लावणी ही शृंगार रसप्रधान असल्यामुळं थोडंसं लोकांचं मन गडबडतं. एक सहज प्रसंग सांगतो तुम्हाला. दिल्लीमध्ये आमचे एक स्नेही मोठे कलाकार आहे, नाव काही सांगत बसत नाही कारण नाव सांगणं महत्त्वाचं नाही, विषय महत्त्वाचा आहे. तर हे संगीत नाटक अकॅडमीमध्ये गेले आणि सोनल मानसिंग या ओडिसी नृत्यातल्या फार मोठ्या कलाकार त्या ठिकाणी उपस्थित होत्या. हे गेले आणि त्यांना म्हणाले की त्यांच्याबरोबर एक अशीच लावणी नर्तिका होती, ती पण अत्यंत उत्तम नाचणारी. तर ते जाऊन त्यांना म्हणाले सोनल मानसिंगना की तुम्ही मॅडम हिचं लावणी तुम्ही डान्स बघावा. त्या एकदम कडाडल्या. ते म्हटलं नो, आय डोंट वॉन्ट टू सी ऑल दिस थिंग्स. तुमची जी लावणी आहे ना, ते कसले म्हणाले, कसले हावभाव, कसलं काय, हां हे असलं नसतं म्हणाले, कारण त्या अभिजात नृत्य करणाऱ्या, ओडिसी नृत्य करणाऱ्या. पुनश्च आमचं मित्रांनी तो जो चांगला कलावंत, त्यांनी विनंती केली की नाही मॅडम, फार नाही, 2-4 नाही, एक, फक्त एक. आणि तुम्हाला गंमत सांगतो काय घडलं. लावणी पेश केली गेली त्या कलाकाराच्या वतीनं, आणि सोनल मानसिंग स्टेजवरती आल्या आणि मिठी मारून त्या कलाकाराला म्हणाल्या, अगं हे मला सुद्धा लावणी शिकव. अशी आमची लावणी दर्जेदार आहे. तुम्हाला एकच सांगतो, फक्त लावणी महाराष्ट्रातच नाही, आज पूर्ण भारतात लोकप्रिय आहे. आज लावणी फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेरही लोकप्रिय झालेली आहे. आज तुम्हाला सांगतो, अमेरिका, रशिया, चायना, तुझ्यानंतर दुबई, या ठिकाणी अमेरिका, ज्या ठिकाणी हे कलाकार जातात असाच संच या ठिकाणी तुमच्या समोर आपली कला पेश करणार आहे. तर हा जो संच आहे ना, तर हे कलाकार त्या लोकांच्या समोर जाऊन आपली कला पेश करतात. आणि आपली कला जेव्हा ते पेश करतात, तेही प्रेक्षक एक दर्जेदार कार्यक्रम म्हणून त्याच्याकडे लक्ष देतात. त्यांची रिॲक्शन जी असते ती खूप चांगली असते. तर माझं काय म्हणणं आहे की असा हा लावणीचा अत्यंत देखणा असा कार्यक्रम आम्हाला सुरूच करायचा आहे. फक्त थोडी अडचण झालेली आहे. आमचे जे वादक कलाकार आहे, हार्मोनियम वाजवणारा, ते नेमकं त्यांच्या मुवमेंटमध्ये टायर पंक्चर झाल्यामुळं त्यांना यायला थोडासा उशीर होतोय. पण एक गोष्ट आहे, एकदा एक कलाकार रंगमंचावरती आले तर ही आपली कला पेश करतील आणि तुम्हाला निश्चितपणे खुश करतील. रसिको, मी काही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आज या ठिकाणी वीणाताई आलेले आहेत, प्राध्यापक देव सर आलेले आहेत. ही मंडळी प्राध्यापक आहे, मी काही प्राध्यापक नाही, मी कलाकार माणूस आहे. जेवढं काही मी प्रॅक्टिकली काम करतो, जे मी डिव्हिजनमध्ये केलं 37 वर्ष, आणि जे काही मला जमलं त्याच्यातून मी मांडणी केली. आता तुम्ही म्हणाल तुमचा आणि तमाशाचा काय संबंध आहे? मी ॲक्च्युली चित्रपट कलावंत आहे बरं का. माझं थोडक्यात ओळख तुम्हाला सांगतो, जाता तरी करून देणं आवश्यक आहे. कारण अँकर कोण आहे हे जर कळलं नाही ना, तर त्याचा बोलण्यात काही रस वाटत नाही लोकांना. तर तसा रस तुम्हाला निश्चित वाटला पाहिजे माझ्या बोलण्यातून. सुधीर फडके, ज्यांना आपण प्रेमाने बाबूजी असं म्हणतो, तर बाबूजींच्या
वीर सावरकर या चित्रपटातला मी लोकमान्य टिळक ही भूमिका मी केलेली आहे. रसिको, माझ्या आयुष्याची सुरुवात सर्वसाक्षी या चित्रपटाने झाली. रामदास फुटाणे यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला होता आणि भास्कर चंदावरकरांचं ते स्क्रिप्ट होतं आणि त्याच्यामध्ये मी मेन व्हिलन होतो आणि माझा रोल होता बगळा भगा. माझ्याबरोबर स्मिता पाटील म्हणून होत्या, जयराम हर्डीकर होते, फार मोठमोठे नट, त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, चित्रपट कलावंतांच्याबद्दल लोकांना जरा कौतुक आहेच. टेलिव्हिजन स्टार्सला किती महत्त्व यायला लागले आता, खूपच खूपच. तर तुम्हाला सांगतो 2 चित्रपट माझे येत आहे, हे चित्रपट आपण जरूर बघावेत. पहिल्या चित्रपटाचं नाव आहे लाठी. हा चित्रपट सचिन खेडेकर हा जो फार मोठा नट आहे, मला खूप आनंद होतो कारण त्यांनी सुभाषचंद्र बोस ही भूमिका अत्यंत गाजवली. तर मी प्रेमाने आमच्या मित्रांना म्हणतो की सुभाष बाबूंच्या बरोबर मी काम केलं आहे. पण या चित्रपटात एक शिक्षक आहे आणि मी त्यांचा मित्र आहे, म्हातारा मित्र. तर अशी माझी भूमिका आहे. या सिनेमाचं नाव आहे लाठी. डायरेक्टर कैलासवासी संजय सुरकर आणि डिरेक्टर पद्मिनी कोल्हापुरे. कोल्हापूरच्या नटी फार मोठ्या, हे काळात गाजवलं त्यांनी सगळं. दुसरा चित्रपट आहे, त्याचं शीर्षक आहे सरपंच भगीरथ. हा रामदास फुटाणे डायरेक्ट करताय, म्हणजे केलं आहे ऑलरेडी. आणि या चित्रपटामध्ये मी तुमचे जोगवा फेम नट, काय त्यांचं नाव आपलं, उपेंद्र लिमय. आम्ही प्रेमाने त्याला उप्या पण म्हणतो कारण मी त्याच्या वडिलांची भूमिका केली आहे, त्यामुळे मला तेवढा अधिकार आहे. अगदी उपेंद्र, अहो उपेंद्र वगैरे म्हणायचं नाही, अरे उप्या कसा आहेस तू वगैरे, इतपत चालतं. तर असाही चित्रपट मी करतोय. रसिको, थोडीशी कळ काढा, कारण काय आमची अडचण अशी आहे, हार्मोनियम एखादं जनरल सॉन्ग असेल ना कुठलंही तर साथ संगत केलेली चालते. पण या लोकांची एक खास काहीतरी शैली असते, त्यांची ती डोलकी आणि त्यांचं ते वाजवण्याचं तंत्र, तर त्याच्यामुळे तीच व्यक्ती आल्याशिवाय तो सुरू करता येत नाही. ही थोडीशी अडचण आहे. मी थोडासा विषयाला बगलतेच बोललो कारण तमाशा मी काही तमासगीर नाही, त्यामुळे मला त्याच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. पण मी या कलावंतांच्या बरोबर वावरलेलो आहे. केशवराव बडगे जे अप्रतिम कलाकार, राष्ट्रीय कलाकार, इंटरनॅशनल फेम आर्टिस्ट, उत्तम गोंधळी, उत्तम गायक, यांच्याबरोबर 1970 साली मी जर्मनी आणि मोरोकोचा दौरा केलेला आहे. आणि केशवरावांनी तिथल्या ऑडियन्सला, इंग्लिश ऑडियन्सला, तिथलं जे ऑडियन्स होतं त्यांना पण हलवून टाकलेलं आहे. तर असे हे लोककलाकार असतात, यांची ही कला ओरिजिनल असते, ह्यांची कुटुंबच ते करतात. तर असे कलाकार आजच्याही कार्यक्रमात आहेत. रसिको, थोड्याच वेळात हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर पेश करू. थँक्यू मला सहन केल्याबद्दल. आणि पुनश्च एक बात, मी तुमची हार्दिक माफी मागतो की हा कार्यक्रमाला आज हा उशीर होतोय. थँक्यू व्हेरी मच. हार्मोनियममध्येच आलेले आहेत आणि एक 5 मिनिटात येत आहे, तोपर्यंत आपण सर्व कलावंतांचा परिचय आणि सत्कार करू. मगाशी मी छाया मायाजींना रिक्वेस्ट केली की कोण कुठे वादक तुमचे आलेले नाही. त्या म्हणल्या की पायपेटी वादक आलेले नाही. मी त्यांना म्हणलं की माझे 2 विद्यार्थी म्हणलं पायपेटीवरती नक्की साथ करू शकतील आणि तुम्हाला हवा असेल तर मी स्वतः सुद्धा बसतो, पण आपण कार्यक्रम सुरू करू. म्हणजे पण परत विजयराव म्हणते तसं की त्यातलं मधलं म्युझिक किंवा आणखी जे काय पीसेस असतात ते मला वाजवणं ते शक्य नाही, का माझ्या विद्यार्थ्यांना पण शक्य नाही. म्हणून आपण थोड्या वेळ थांबलो इथे आणि आता आपण ह्या सर्व कलावंतांचे सत्कार करू. मी विजयरावांना सांगतो की त्यांनी एक कलाकारांची नावं सांगावीत आणि मी आमचे अध्यक्ष रवीजींना विनंती करतो की त्यांनी सर्व कलाकारांचा संस्थेच्या वतीने सत्कार करावा. आणि नेहमी गोंधळ होतो की निवेदन करण्याचा सत्कार नेहमी राहून जातो, तर आपण आज उलटा करू की पहिल्यांदा विजयरावांचा सत्कार आपण पहिला करू आणि मग ते सांगते एकेकांचे नाव. आणि
वेगळ्या वेगळ्या कलाकारांची नावं ते सांगतील. तर विजयरावांकडे पुन्हा मायक्रोफोन देतो. ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर सर, जरा कृपया आपण व्यासपीठावरती यावं. पूर्ण भारतातच नव्हे तर विविध प्रांतात, मग ते दुबई असेल, कोरिया असेल, जापान असेल, चीन असेल, या सर्व ठिकाणी आमचे घोटकर साहेब जे आहेत ना, त्यांच्या ढोलकीचं कौतुक झालेलं आहे आणि म्हणून आम्ही यांना ढोलकी सम्राट असं म्हणतो. त्यांचाही सत्कार करतात. धन्यवाद. त्यानंतर आधी वादकांचा सत्कार, नंतर नर्तिका सगळ्या येतील. कृष्णा मुसळे प्लीज. कृष्णा मुसळे. रसिको यांच्याबद्दल एक खास गोष्ट मला सांगायची आहे, नंतर त्यांना आपण ते द्या. त्यांना आवडत नाही, ते मला फार रागवतात माझ्यावरती. नटरंग हा जो चित्रपट आपण बघितला असेल, त्यातली ढोलकी यांनी वाजवली. त्यांचाही सत्कार केला जातो. धन्यवाद. सुलोचना चव्हाण यांचे चिरंजीव विजय चव्हाण आणि कृष्णा या दोघांनी म्हणून ती ढोलकी वाजवलेली आहे. जर एकदा ती इथं नसेल तरी जोरदार टाळ्या. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. गायिका कीर्तिताई बने, कृपया आपण व्यासपीठावरती यावं. कीर्तिताई या. मेहंदीच्या पानावर हा अत्यंत गाजलेल्या कार्यक्रमातली अतिशय उत्तम अशा गायिका आणि लावणी पेश करणं अत्यंत अवघड काम आहे. इतर गीतं गाता येतात पण लावणी अवघड आहे. अप्रतिम गातात. त्यांच्यासाठी टाळ्या झालेल्या आहेत, त्यांचा सत्कार झालेला आहे. आज या ठिकाणी सांगतो, छाया कुटेगावकर आणि माया कुटेगावकर, छाया थोरल्या, माया धाकट्या, ज्येष्ठ कनिष्ठ भगिनी, आज त्यांचा कार्यक्रम आहे या ठिकाणी. आणि मला सांगायला आनंद होतो, त्यांच्या आईना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आणि त्या इथंच बसलेल्या आहेत. रुक्मिणीबाई, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यांचं रक्त ते, त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. कृपया. त्या खेड्यापाड्यातून राहिलेले आहे, त्यावेळेला ते गाणं गात असत, गाच नव्हता, तर त्यावेळेला गायनाने लोकांना खुश करावं लागायचं. अशा या छाया माया कुटेगावकर या मुलींच्या मातोश्री आहे. आणि यानंतर अशाच दोन भगिनी आपल्यासमोर येणार आहेत. तर पहिली, एक 2 मिनटं, छाया कुटेगावकर बोलू. हां, छाया कुटेगावकर यांना मी कृपया व्यासपीठावरती आमंत्रित करतो. छायाताई. अत्यंत तयारीची कलाकार, आज आयुष्यात 6 वर्ष कथक शिकणं आणि यांच्याकडे मूळ आर्टच आहे, ते रक्तात आहे त्यांच्या. तर अशा या छाया कुटेगावकर यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की ह्या स्वतः बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये तरुण मुलींना लावणी शिकवतात. तर अशी ही एक फार मोठी कलाकार माया कुटेगावकर यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. माया कुटेगावकर अत्यंत लोकप्रिय नर्तिका, आत्ता सुद्धा सध्या गंधर्व, आपलं तुमचं आपलं हे जे थिएटर आहे गंधर्व थिएटर, यांचे लावण्याचे कार्यक्रम खूप गाजत आहेत. अशा अत्यंत छान पद्धतीने या गातात सुद्धा बरं का, त्यांच्याकडे तेही अंग आहे. तर माया कुटेगावकर. त्याच्यानंतर मी रेश्मा आणि वर्षा भगिनी, आडनाव आहे परितेकर. रेश्मा परितेकर ज्येष्ठ, येस. अकलूजमध्ये जो लावणी महोत्सव होतो, सतत 4-5 वर्ष हॅट्रिक केलेली ही कलाकार आहे आणि अतिशय ताकदीची कलाकार आहे. आणि ह्या सर्वांचा माझा एक वेगळा स्नेह आहे. रसिको. त्याच्यानंतर मी यांच्या धाकट्या बहिणीला आमंत्रित करतो, वर्षा परितेकर. अतिशय उत्तम नर्तिका, लावणी नर्तिका. रसिको, आज आमचे जे सगळे कलावंत आहेत त्यांचा परिचय मी करून दिला. अजूनही आमचा हार्मोनियम वादक दिसत नाही, तर तो येईलच. त्याचं नाव आहे आले. ते मागच्या बाजूने येतात, जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांची एंट्री म्हणजे मला अमिताभ बच्चन एंट्री वाटली. सुधीर जवळकर.
हा कलाकार एक्स्ट्रा ऑर्डिनरी हार्मोनियम वादक आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी. याचे मधले पीसेस वगैरे जो वाजवतो ना, तुम्ही टाळ्या द्याल त्याला निश्चितपणे. तर यावेळी सुधीर आलेले आहेत आणि कार्यक्रमाला आम्ही लगेच सुरुवात करतो. एक सेकंड पाणी घ्या. काय झालं, त्यांच्या जवळचा गाडीचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांना यायला उशीर झाला. सुधीर तुमचा सत्कार होतोय, तो सत्कार स्वीकार. अप्रतिम वाजवतात, अप्रतिम. धन्यवाद, थँक्यू. आणखी एक गोष्ट सांगतो की पुष्पवृक्ष देऊन पैसे वाया जातात असं आमचं मत आहे. म्हणून त्याच्या बदली आम्ही ड्रायफ्रूटचं एक पॅकेज कलाकारांना देतो. आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे काळ्या मुलुका मुद्दामून आहे आणि सगळ्या कलाकारांना 1 किंवा 2 दिवस प्रवासाला उपयोगी अशी आम्ही बॅग पण बनवली आहे. म्हणजे अशी बॅग आम्ही देतो जेणेकरून या सगळ्या गोष्टीचा त्यांना फायदा व्हावा किंवा इथे विसरले तरी आम्हाला फायदा व्हावा. धन्यवाद. थँक्यू सर. साजाची जुळणी झाल्याशिवाय कार्यक्रमात सुरुवात करताच येत नाही. रसिको, आज लावणी भुलली अभंगाला या शीर्षकाखाली आम्हा लावणी कलावंतांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. बहुधा निवेदक हा कार्यक्रमाचं निवेदन करतो, पण आज माझ्यावरती मराठे सरांनी फार वेगळीच जबाबदारी टाकली आणि म्हणाले तुम्ही बोला, आधीच बोला. तर रसिको, थोडंफार मी बोललेलो आहे. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि रसिको, पांडुरंग घोटकर, सहकारी छायामाया गोटेगावकर हा सगळा संच आपल्या समोर आज पेश करणार आहे लावणीचा सुरेख कार्यक्रम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. माझा एक मित्र आहे, त्यांचं नाव आहे जयंत भिडे. ते फार मोठे कवी आहे. तर भिडे साहेबांनी एकदा असं म्हटलं की भिडे साहेब, एका कार्यक्रमाचं मला निवेदन करायचं आहे आणि त्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे, म्हणजे तो ग्रुप पुणेरी पैंजण. तो म्हणजे याच्यावरती काव्य द्या ना मला 4 ओळीचं. म्हणजे मी माझ्या निवेदनात बोलीन. मला वाटलं भिडेसाहेब बहुतेक लिहिणार नाही लावणीचा 5, पण ते लिहिलं. त्या शब्दानेच मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. लावणी विना कसे फुलावे साहित्याचे प्रांगण, लावणी विना कसे फुलावे साहित्याचे प्रांगण, लावणीतल्या शब्दामधुनी कोजागिरीचं चांदण, शृंगाराविण कसं फुलावं प्रीतीचं हो अंगण, शृंगाराविण कसं फुलावं प्रीतीचं हो अंगण. आणि छुम 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 छननननननन वाजे पुणेरी पैंजण. रसिको, विष्णू विनायक स्वर मंदिरात आज आमचे कलावंत उभे आहेत आणि आपल्या समोर पेश करतायत लावणी. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात संबळ आणि ढोलकी यांच्या छेड्याने होणार आहे. या ठिकाणी स्वतः पांडुरंग घोटकरजी आहे आणि इकडे कृष्णा आहे. जरा एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या आणि छेड्याला सुरुवात करतो. धन्यवाद. नमस्कार सर्व इथं रसिक मायबाप आणि गुरुजन बसलेले आम्ही लोक कलावंत आहोत आणि शक्यता आहे आमच्याकडनं भरपूर चुका होण्याची. कारण अशा महान व्यक्तींच्या त्याच्या नावाखाली आम्ही इथं म्हणजे आमचं भाग्य समजतं की या स्टेजला आम्ही कार्यक्रम करतो. खरं तर काहीतरी पुण्य आहे म्हणा आमची. आलेलो आहोत पण चुका होण्याची भरपूर शक्यता आहे. तर आपण मायबापांनी सर्व पोटात घालून घ्या. चुका असतील तर जरूर सांगा, आम्ही सुधारायचा प्रयत्न करू. आणि शक्यतो तुम्हाला खूप वेळ झालेला आहे त्याबद्दल आमच्या संचातर्फे मी जरा आपली दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. भरपूर प्रयत्न करू आम्ही आनंद देण्याचा. बघूया पुढं काय जमतंय. रंगदैवत आहे, किती साथ देतील काही सांगता येत नाही. कारण संबळ आणि ढोलकीच्या छेड्याने आम्ही सुरुवात करतो. खरं पाहिजे होतं तर इथं गण पाहिजे होता, पण आमच्या गणगायक त्याचा अचानक आवाज बसलेला असल्यामुळं त्यामुळं आम्ही नुसतं संबळ आणि ढोलकीनं सुरुवात करतो. कृपया आपला आशीर्वाद द्या आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू.
सभेत रंग भरणं आणि सभा जिंकणं हा या लोककलांचा स्वभाव असतो आणि ते त्याप्रमाणे सभा जिंकतात, कारण त्यांच्या रक्तातच कला असते. रसिको, असा सुरेख असा लावण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. माझ्या वाचनामध्ये एक सुरेख पुस्तक आलं. त्याचे लेखक श्री मधुकर वासुदेव धोंड आणि पुस्तकाचं शीर्षक होतं मराठी लावणी. मला आधी कळेच ना, मला मराठी का नाही म्हटलं. नाही, पुस्तकाचं नाव मराठी लावणी. आणि तुम्हाला सांगतो, ते पुस्तक मी वाचलं, कारण काय ना, लावणीबद्दल बोलणं ही सोपी गोष्ट आहे. पण या लोककलावंतांची अडचण त्याहीहूनही वेगळी आहे. कारण त्यांच्याकडे ती भाषा, ती मांडणी, त्याचा अभ्यास, ते काही सांगत बसत नाही. ते डायरेक्ट पेश करतात, खंड करत आणि ऑडियन्सला खुश करतात. तर लावणी काय असावी? लावणी म्हणजे रचना असं त्याच्यात म्हटलेलं आहे. आणि रचना, गीताची रचना, याला लावणी म्हणतात. रसिको, आपल्या समोर पेश केलं जात आहे लावणीतलाच एक प्रकार. लावणीतला प्रकार सांगितलं तिथे आमचे जोशींजींनी, पण थोडंसं सुरुवात करायच्या अगोदर आता आम्ही मुजरा सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर जसा ढोलकी आणि याचा छेडा झाला, तसा एक थोडंसं आपलं कर्मणूक म्हणून किंवा छेडा म्हणून एक आपलं थोडंसं आम्ही ढोलकीचं चलन थोडंसं वाढवून मुजरा सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. सुरेख ढोलकी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पांडुरंगजी सुरू करा. स्वरूप दिसायला पाहिजे. कारण याला जर याची जात बोध जर नाही कळलं नाही तर काय उपयोग होणार नाही. म्हणून आम्ही जुनं आणि नवं असं थोडं प्रयत्न करतो. समजून घ्या, आपण सर्व रसिक तज्ज्ञ मायबाप हे समजून घ्या.
रसिको ढोलकीचा खणखणाट होता. आणि रसिको मगाशी सांगितल्याप्रमाणे नृत्यांगना त्या या रंगपीठावरती त्यांचं आगमन होईल. मुजरा, मला तर असं वाटतं की मुजरा म्हणजे मुजरा करणे म्हणजे लवणे, रसिकांसमोर लवणे. अहो कलावंतांनी आधी थोडा विनम्र भाव स्वीकारला पाहिजे. अहंकार ठेवून चालत नाही. आणि आमच्या या नृत्यांगना इतक्या सुरेख नसतात, पण तरी सुद्धा आपल्या समोर येताना त्या लवतील, त्या आपल्याला मुजरा करतील. एक पद्धत आहे. नृत्यांगना येताना आपला चेहरा पदराने झाकून घेतात. रसिक वाट बघत असतात त्यांचा चेहरा बघण्यासाठी. आणि मग तो पदर असा मागे टाकला जातो आणि त्या सुंदर नृत्यांगना रसिकांना दिसतात. तर रसिको, असा हा प्रकार आपल्या समोर पेश करावा मुजरा. मुजऱ्याचा प्रकार आमच्या ज्या म्हणजे कलाकार आहे त्या अशा पाठीमागं पदर घेऊन येतात. कारण सर्व लोकांना पुन्हा नमस्कार करतात, पण आमची पद्धत इतके इकडे का नमस्कार करतात तर इकडे आमची रंगदैवता आहे. पहिली रंगदैवताला नमस्कार आणि मग रसिकाला नमस्कार, असा आमचा मुजराचा पद्धत आहे. त्याला आम्ही मुजरा म्हणतो. हा आपल्या समोर आता सादर करीत आहे कलाकार आहे हॅट्रिक करणारा अकलूजमधल्या रेश्मा आणि वर्षा परिदेकर, तुझी बहिणी. धन्यवाद.
खेड्यापाड्यात ज्या वेळेला ही लावणी सादर केली जाते तर खेड्यातले आमचे लोक जे आहेत ना फटके बांधलेले असतात, त्याच्या हवेत उंच उडवतात आणि जोरजोरात शिट्ट्याही मारतात. आता आपण ह्या शिट्ट्या मारत नाही कारण ते थोडंसं गैर वाटतं, पण ही एक रंगत आहे, ही एक रंगत आहे, ही एक लोककला. लोककलेची रंगत अगदीच वेगळी असते. तर श्रीको याच्या नंतर आपल्या समोर पेश करतायत आमच्या नर्तिका एक सुरेख गवळण नृत्य. रेश्मा आणि वर्षा परितेकर या सर्वच कलाकार आपल्या समोर हे गवळण पेश करतात. शब्द आहे तू ग ऐक नंदाच्या नाही. पेश करतात हे गीत सादर करतात आमच्या गायिका कीर्ती बने. जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या सुरू होतात. रसिको लावणी ही शृंगार रसप्रधान आहे. ती बहुधा शृंगार रसप्रधानच असते. काय आहे अध्यात्म रस हा जरी सर्व रसांचा राजा समजला तरी शृंगार रसाची गरज ही सर्वसामान्य असते. तर रसिको अशी ही शृंगार रसप्रधान लावणी आपल्यासमोर सादर करणार आहे. सहज विचार करता करता आमच्या असं लक्षात आलं की खरंच लावणीतून आध्यात्मिकता असते का हो? असते. काही लावण्या अशाही आहेत की त्याच्यातून आध्यात्मिकताच प्रकट होते. आणि एक कालखंड होता अहो सगन भाऊ असतील
कविराय राम जोशी असतील, कोणाची वळा असतील, हो घनश्याम सुंदरा श्रीधरासारखं जर ते लिहू शकतात तर त्यांना लावणीमध्ये असा विचार आणणं काय अवघड आहे असं मला वाटत नाही. आणि त्याप्रमाणे या शाहिरांनी आपल्या लेखणीनं अप्रतिम अशा लावण्या लिहिलेल्या आहेत. तर रसिको, अशी अध्यात्म प्रवण अशी एक सुंदर लावणी आपल्यासमोर पेश केली जाते, शुद्ध श्रावण मास. ही लावणी आध्यात्मिक आहे, परंतु ज्याला आमच्या लावणीचा खास ठेका जो म्हणतो आम्ही, बैठकीची लावणी. आता मगाशी विषय निघाला बैठकीच्या लावणीमध्ये, जेव्हा डॉक्टर अशोक रानडे भाई यांच्या साथीला मीच होतो. जो बैठकीच्या लावणीचा कार्यक्रम जो सुरू झाला सुरुवातीला टाटा थिएटरमध्ये, आणि त्यातल्या काही निवडक लावण्या, आता परवा सुद्धा यापैकी बऱ्याचशा लावण्या होत्या, सुरेख गातात, त्याला बैठकीची लावणी, त्याला गायकी पद्धतीनं, परंतु आम्ही नृत्य थोडंसं त्याला घेऊन सणून वेगळ्या स्वरूपाने आम्ही थोडं सादरीकरण आहे आमचं. आणि याला ठेका 8 मात्रेचा आहे. 8 मात्रेचा ठेका म्हणजे आपल्या भजनी धुमाळी ठेका म्हणतात, परंतु त्याला आम्ही आमच्या पद्धतीनं की त्या लावणीला कसा ठसका यावा, मी माझ्या पद्धतीनं थोडंसं त्याला 10च्या जागी थोडंसं आम्ही थापेचं वजन दिलेले आहे. आणि थोडंसं म्हणजे सवारीचं जेव्हा शेवटचं वजन येतं सवारीचं, त्या वजनाची ते थोडंसं वजन येते, तर थोडंसं मोह झाला इथं सांगावं म्हणून आपण अभ्यासक बसलेला आहे म्हणून. नाही तर आम्ही आपलं म्हणजे आता आपलं लक्ष लावणी करे तर आम्ही प्रयत्न करतो, तर याच्यात आमच्या थोडंफार चुका होतील काय सांगता येत नाही. लावणीला ठेका देताही आला पाहिजे, लावणी ही रंगवताही आली पाहिजे वादकाला. असा ह्या लावणी आम्ही आध्यात्मिक लावणीपासून सुरुवात करतो, मजेदार पुढं येणारच आहे, काही कंटाळवाणी नाही होणार आहे पुढं. आम्ही त्याचीही खबरदारी घेतलेली आहे, कारण की काही तरुणाला आवडणार नाही, परंतु काही रसिक मायबाप पण आहे की बाबा असं का नाही झालं, तर आमच्याकडे सर्वे प्रत्येक नमुना ठेवलेला आहे. आणि असं काही नाही आपण म्हणाल तर आम्ही त्या पद्धतीने सादरीकरण जरूर करू. आता आमच्या छायाबाई सादरीकरण करतात, आणि आता याच्या अगोदर हे आलेले आहे किंवा या कार्यक्रमाचं नृत्य कोणी बसवलं किंवा काय म्हणजे कोरिओग्राफी असं काहीतरी दिलेलं आहे. तर बहुतेक एवढ्या पारंपरिक ज्या लावण्या आहे, पार मधु कांबीकरापासून ते छायामाय खुटेगावकर ते रेश्मा वर्षा परितेकर यांना समजा नृत्याचं अभिनयाचं थोडंफार मी मार्गदर्शन केलेलं आहे. कारण मला इथं पुण्याचा फार मोठा आशीर्वाद आहे. इथं मी थोडाफार तबला GL सामंत यांच्या क्लासमध्ये शिकलेलो आहे, आणि बाळासाहेब गोखले यांच्याकडे मी राहिलेलं. थोडंफार मला कथ्थकचं थोडंसं अंग होतं, मी नाचत नाही, पण कसं असावं, कसं सादरीकरण करावं हे आपल्या आशीर्वादाने शिकलेलं आहे जवळजवळ. आणि आमच्या मुलीचाही त्यात भरणा आहे स्वतःचा. तर आम्ही आपल्या पुढे आता शुद्ध श्रावण मासी लावणी सादर करीत आहोत. कलाकार आहे छायाबाई खुटेगावकर.
अरे वा
कारण लावणी आपण चित्रपटातून बघतो आणि लावण्याचे तर आता भरपूर कार्यक्रम होतात, पण हे जे लावण्याचे कार्यक्रम केले जातात ते बहुधा चित्रपटातल्या लावण्यांच्यावर आधारित असतात. त्याही खूप लोकप्रिय आहे, काळ बदलत चाललेला आहे. पण हे जे कलाकार आहेत यांनी पारंपरिक लावणी जपलेली आहे. तर असे कलाकार आहेत. रसिका आपल्यासमोर येत आहेत, माया कुटेगावकर पेश करतायत एक पारंपरिक लावणी नार वाण्याची. जरा त्यांच्यासाठी टाळ्या उडवून द्या.
लावणी या शब्दाचा अर्थ व्युत्पत्ती कोशकार एक प्रकारचे ग्राम्य गीत, एक काइंड ऑफ अ रुरल एरोटिक सॉन्ग असा देतात. मराठी अर्थात नसलेलं एरोटिक हे विशेषण इंग्रजीत योजून लावण्यातील ग्राम्यता शृंगार विषयक असते असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या मराठी इंग्रजी अर्थातून ग्राम्यता, शृंगार आणि गेयता ही लावणीची 3 लक्षणं सांगितलेली आहेत. डोन यांच्या पुस्तकातला अवतार आहे. कारण लावणीकडे आपण अभ्यासपूर्ण रीतीनं हे बघितलंच पाहिजे. लावणीची खरी मौज लावणी वाचण्यात नाही, ती गायलेली ऐकण्यात आणि त्यावर हुकूम नर्तन करणाऱ्या नर्तिकेला पाहण्यात आहे. संध्याकाळच्या वेळी कामधंदा आटोपून घरच्या साऱ्या चिंता दगदगी घरीच ठेवून घटकाभर स्वतःला विसरून रंगण्यात आहे. ढोलकीच्या तालावर म्हटल्या जाणाऱ्या लावणीवर नर्तिका चक्राकार नाचत गाण्यातील तालाला घुंगरांच्या नादानं नटवते, तेव्हा रसिक प्रेक्षकांचे वाहवा वाहवा असे उद्गार येतात. फेटेवाले फेटे उंच हवेत उडवतात आणि शिट्ट्याही वाजवल्या जातात, शिळाही वाजवल्या जातात. तर असे अशी ही लावणी आणि अतिशय उत्तम उत्तम आमच्या लावणी नर्तिका आपल्यासमोर पेश करतात. आता आपल्यासमोर येत आहेत रेश्मा परितेकर, सादर करतील कोल्हापूरचा नखरा. अरे आम्ही असलो मायबाप तर आपण परमेश्वर आहात. आमचे सगळे लोक खरे होतात, त्याच्यामुळे तुम्ही खरे परमेश्वर आहात. आम्ही मायबाप असतो ते तुम्ही परमेश्वर आहात. पण कलावंताचा विनय नेहमीच असला पाहिजे की आपण रसिक. तुम्हाला खरं सांगतो, परवा अमिताभ बच्चननी पण ओपनली सांगितलं की ऑडियन्स मला बघतंय म्हणून मी जगतोय. ज्या दिवशी ऑडियन्स नाकारेल त्या दिवशी घरी बसावं लागतं कलावंताला. त्याचमुळे तुम्हाला आम्हाला मायबाप म्हणावंच लागतं. धन्यवाद.
घेतलं फुटवर. आज तुम्हाला सांगतो त्यांच्या पायातले घोंगरं बघा. अहो साधे आपण पायामध्ये जर काही घातलं ना ते इतकं जड वाटतं, पण या नर्तिकांना ती सवय असते, कारण त्यांचा तो रियाजही असतो. आणि भावदर्शन, भरतमुनींच्या नाट्यशास्त्र, विविध भावदर्शन, अंगाची लचक. They have to keep themselves in the practice all the time. They have to dance. जसं गाण्याचा रियाज आहे, नृत्याचा रियाज आहे, तो करावाच लागतो. नाहीतर या एनर्जीनी गाणं आणि नाचणं विशेषतः हे अत्यंत अवघड आहे. रसिको आपल्या पुढे यानंतरच्या डान्सर आपल्या समोर पेश करतायत आणि या गीताचा शब्द आहे आले रंगात मी.
लावणीचे श्रीयुत अ ग कोल्हटकर यांनी म्हटलेलं आहे, लावणीची व्याख्या करताना ते म्हणताय की जी हृदयाला चटका लावते ती लावणी. आणि मी मगाशी आपण सांगतो लावणी म्हणजे रचना करणे, आणि गीताची रचना असते ती शृंगार रसप्रधानच असते. आणि खरं सांगतो, शाहिरी काव्यांनी जी काही गंमत उडवली आहे, ऑल दिस डान्सर्स दे आर ऑब्लाइज्ड टू दीज ऑल शाहीर्स. जसे बॅलड सिंगर्स आहेत सगळे, हे फक्त शाहीर नाही, तमासगीर शाहीर ना. आता जसं बघा नावं घेतो, पेशवाईतली राम जोशी, प्रभाकर, उन्हाची बाळा, परशुराम, अनंत पंदी, सगन भाऊ, बाळा बैरी, आणि नंतरच्या कालखंडात पठ्ठे बापूराव. मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची लंका, असं पठ्ठे बापूराव लिहून जातात. यांच्या काव्यात पण एक वेगळी गोडी आहे. तर रसिको, यानंतर आपल्या समोर पेश केली जाते ती लावणी आहे. ही लावणी आहे कुठं तुम्ही गेला होता. थोडासा बदल पारंपरिक, कारण तुम्हाला पारंपरिक दाखवणं फार आवश्यक आहे, बाकीच्या आपल्याला बालकांना बघता येतात. तर पंचबाई ही ती लावणी आहे. बघूया आमच्या नर्तिका कशा पद्धतीनं त्याचे भावदर्शन करतात.